divine power endowed with divine consciousness, divine intuition and bliss is God. हे निर्गुण परमेश्वराचं मी वर्णन केले. आता सगुण परमेश्वर कसा आहे हे मराठीत अगोदर सांगतो की ज्याला आपण निर्गुण परमेश्वराची मी आता व्याख्या केली इंग्लिशमध्ये, त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन म्हणजे दिव्य जाणीव प्लस दिव्य नेणीव म्हणजे डिवाइन कॉन्शियसनेस या डिवाइन इंट्युशन प्लस दिव्य आनंद प्लस दिव्य शक्ती इक्वल टू गॉड. हे मराठीमध्ये निर्गुण परमेश्वराचं वर्णन केलं. आता हा जो सगुण परमेश्वर आहे म्हणजे सगुण साकार, त्याचं मी वर्णन करतो. प्रथम हे लक्षात घ्या की ही जी मी व्याख्या करणार आहे ती आपल्याला नीट समजली पाहिजे, तरच पर्यावरणात नारायण हा विषय तुम्हाला समजेल. आता ही जी व्याख्या मी जे करतो आहे ती बघा, मराठीतच सांगतो. निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. आता या ठिकाणी प्रत्येक शब्द जरा लक्षात घ्या. निसर्ग नियमासहित म्हणजे परमेश्वर म्हटलं की तिकडे निसर्ग नियम आले. हे सगुण परमेश्वर म्हणजे जो विश्वात्मके देवे असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच्याबद्दल बोलतो मी. की हा जो विश्वात्मक देव आहे त्याचं पहिलं घटक म्हणजे निसर्गाचे नियम. की आपलं सगळं जीवन जे आहे हे जीवन निसर्ग नियमाने बद्ध आहे. याचा पुढे संबंध येणार निसर्ग आणि पर्यावरण. की निसर्ग नियमाने आपलं सर्व जीवन, मग ते मानवी जीवन असेल, ते पशुचं जीवन असेल, पक्ष्यांचं असेल, माशांचं असेल, वैश्विक जीवन असेल, हे सर्व जीवन हे निसर्ग नियमाने बद्ध आहे. हे पहिलं लक्षात ठेवायचं. आणि या निसर्ग नियमांना धरून जर तुम्ही जीवन जगलात तुम्ही सुखी होता. आणि हे जीवन हे निसर्ग नियमांना तुम्ही जर तोडलं तर तुम्ही दुःखी होता. हे प्रशासनाचे जे नियम आहेत हे नियम जर तुम्ही मोडलेत तर पोलीस तुम्हाला धरतो, पाळले तर तो धरत नाही. तसं हे निसर्गाचे नियम आहेत. फक्त फरक एवढाच आहे की पोलीस कधी कधी स्पेशल केस करतात, प्रशासनाचे अधिकारी तेही स्पेशल केस करतात. आपला माणूस आहे ना द्या सोडून. निसर्ग नियम करत नाहीत तसं. निसर्ग नियम राजा आहे का रंक आहे, श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे, विद्वान आहे का अडाणी आहे बघत नाही. सर्वांना कायदा एक. हे निसर्गाचे नियम किती महत्त्वाचे आहेत मी एक उदाहरण देऊन सांगतो. सध्या क्रिकेटचा मोसम जोरात चालू आहे. तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये गेलात की क्रिकेटचे नियम तुम्हाला लागू होतात. मग बॉल किती टाकायचे? 6 टाकायचे. तुम्ही म्हणाल नाही बुवा मी पंतप्रधानांचा मुलगा आहे, मी 7 बॉल टाकीन. चालायचं नाही. 6 बॉल म्हणजे 6 बॉल. तिकडे कुठल्याही तऱ्हेचा अपवाद नाही क्रिकेटच्या नियमात. सांगायचा मुद्दा काय, लेग बिफोर द विकेट आलं की LBW द्यायचा. आता चिकी खाणारा अंपायर असतो ती गोष्ट वेगळी. सांगायचा मुद्दा असा, क्रिकेटचे जे नियम आहेत तुम्ही क्रिकेट खेळायला गेलात की ते नियम तुम्हाला लागू. तसं एकदा आपण मनुष्याचं रूप धारण केलं, मानवी प्राणी म्हणून आपण जन्माला आलोत किंवा कुठल्याही प्राण्याच्या रूपाने
किंवा कुठल्याही रूपाने तुम्ही आलात जन्माला, अगदी वृक्षसुद्धा, वृक्ष वल्ली सगळं, त्या सर्वांना निसर्गाचे नियम लागू होतात, हे पहिलं लक्षात ठेवायचं. आता मगाशी मी जी व्याख्या केली त्याच्यामध्ये निसर्गाचे नियम पहिलं, दुसरं स्वयंचलित. हे जे परमेश्वरी तत्व ज्याला आपण म्हणतो हे स्वयंचलित आहे. स्वयंचलित याचा अर्थ काय? इंट्रिन्झिकली ऑटोमॅटिक. इंट्रिन्झिकली ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित. ह्याला कोणी चालना देत नाही. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती पण फिरते, स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. इथे चालना द्यायला कोणी बसलेला नाही, चावी द्यायला. स्वयंचलित. पुन्हा स्वयंनियंत्रित आहे. किती फेरे घ्यायचे हे सुद्धा ठरलेले आहेत. त्या फेऱ्याच्या पलीकडे ते फेरे जात नाहीत, स्वतःभोवतीचे आणि सूर्याच्या भोवतीचे. म्हणून आपल्याला रात्र आणि दिवस, निन्या प्रकारचे, थंडी, उन्हाळा, पावसाळा, हे ऋतू, हे सगळं आपल्याला जे मिळतं त्याचं कारण हे सगळं जे स्वयंचलित चाललेलं आहे आणि स्वयंनियंत्रित चाललेलं आहे त्यामुळे. त्यानंतर नैसर्गिक. हे सगळं जे आहे ना हे सगळं नैसर्गिक आहे, नॅचरल. त्याला म्हणतात नॅचरल. हे सगळं नैसर्गिक आहे म्हणजे नॅचरल आहे. म्हणजे कोणी हे निर्माण करत नाही किंवा कोणी हे करत नाही, पण हे घडत असतं. याच्यातला फरक लक्षात घ्या. हे कोणी करत नाही पण घडत असतं. हे कोणी निर्माण करत नाही पण निर्माण होत असतं. तुम्ही म्हणा वामनराव काय सांगता, आम्हाला काही कळत नाही. पण ह्याच्यावर मी आता बोलत नाही, कारण हा विषय वेगळा आहे. पुढे मला पर्यावरणाकडे जायचं आहे. पण मी हे का सांगतो आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आपण सगळे लोक काय म्हणतो, हे अनंत कोटी ब्रह्मांड परमेश्वराने निर्माण केली. जीवनविद्या सांगते निर्माण केली नाही, त्याच्याकडून निर्माण झाली. किती फरक आहे? केली नाही, निर्माण झाली. तुम्ही मला उदाहरण देऊन सांगू का? हो, उदाहरण देतो. आपल्या शरीरातून घाम येतो. हा घाम आपण निर्माण करीत नाही, पण तरीसुद्धा घाम निर्माण होतो. आपण रात्री झोपतो, झोपल्यानंतर स्वप्न पडतात. आपण स्वप्न पाडीत नाही तरी स्वप्न पडतात. आता का? त्याचं कारण त्याचं अधिष्ठान मी आहे. त्याचं अधिष्ठान मी आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत घाम येईल. जोपर्यंत मी आहे स्वप्न पडेल. म्हणजे जे काही होईल ते मी आहे म्हणून, पण मी ते करत नाही, पण माझ्याकडून घडत असतं. हे जसं तसं परमेश्वराच्या बाबतीत आहे. हे जर तुम्हाला समजलं तर तुमच्या लक्षात येईल की जगामध्ये ही जी विविध निर्मिती झालेली आहे ती कोणीही निर्माण केलेली नाही, पण त्या परमेश्वराकडून किंवा त्या अज्ञात शक्तीकडून किंवा त्या डिवाईन पॉवरकडून हे सगळं निर्माण झालेलं आहे, होत आहे आणि होत राहणार. त्यानंतर स्वयंचलित झालं, स्वयंनियंत्रित झालं, नॅचरल झालं, पद्धतशीर. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला सिस्टिमटाईज असं म्हणतात. जगामध्ये सगळं जे चाललेलं आहे ना हे सिस्टिमटाईज आहे. सगळं ए टू झेड देर इज सिस्टमॅटिक सगळं जे आहे. आणि ऑर्डर म्हणजे व्यवस्था. आपण म्हणतो की नाही लॉ अँड ऑर्डर, म्हणजे ऑर्डर म्हणजे व्यवस्था. हे मी काय सांगतो आहे, ही जी व्याख्या मी परमेश्वराची केलेली आहे ही जर तुम्हाला नीट समजली तर पर्यावरणात नारायण इथे आपल्याला नीट तो विषय कळेल. म्हणून ही जी मी व्याख्या केली ती जर नीट समजावून घेतली तर तुमच्या एक गोष्ट ध्यानात येईल की ज्याला आपण आतापर्यंत परमेश्वर समजत होतो
आणि जो खरा परमेश्वर त्याच्यामध्ये किती फरक आहे हे तुम्हाला कळेल. म्हणून जीवनविद्या सांगते परमेश्वर मूर्ती नाही, व्यक्ती नाही आणि शक्ती पण नाही. मग परमेश्वर म्हणजे काय, तर मगाशी सांगितलेली ती व्याख्या जी आहे त्याला परमेश्वर असं म्हणतात. त्यापैकी एक निर्गुण निराकार परमेश्वर, सगुण साकार परमेश्वर. या परमेश्वराबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी मला 1 महिना मुक्काम करावा लागेल. एवढा मोठा विषय आहे, पण तो मी सांगत नाही. मला पुढे असं सांगायचं आहे की हा सगळा निर्मिती ज्याला आपण म्हणतो की परमेश्वराकडून निर्माण झालं, हे जे निर्माण झालं ती निर्मिती त्याला आपण निसर्ग असं म्हणतो. लक्षात घ्या, परमेश्वराकडून जे निर्माण झालं त्याला आपण निसर्ग असं म्हणतो. आणि त्या निसर्गाचा अविभाज्य भाग म्हणजेच तुम्ही आम्ही सर्व आहोत. A to Z आपण सर्व त्या निसर्गाचेच एक भाग आहोत. आणि पर्यावरण कशाला म्हणतात, ते नीट लक्षात घ्या. अनेक लोकांचा असा समज आहे की पर्यावरण आणि निसर्ग एकच. ही समजूत चुकीची आहे. पर्यावरण वेगळं, निसर्ग वेगळा. आता निसर्ग आणि पर्यावरण यातला फरक, निसर्ग जो आपण पाहतो त्याच्या अंतर्यामी जी एक दिव्य, अलौकिक, विलक्षण अशी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला पर्यावरण असं म्हणतात. मी म्हणाली काय भानगड आहे. गंमत अशी आहे की हे निसर्ग ज्याला आपण म्हणतो त्याच्या पाठीमागे एक अलौकिक, डिव्हाइन अशी एक व्यवस्था आहे. ही जी व्यवस्था आहे ती डोळ्याला दिसत नाही, निसर्ग डोळ्याला दिसतो. लक्षात घ्या, निसर्ग डोळ्याला दिसतो, पर्यावरण डोळ्याला दिसत नाही. पण पर्यावरण जर बिघडलं तर निसर्ग कोसळतो. लक्षात घ्या, निसर्ग कोसळतो म्हणजे तुम्ही आम्ही सर्व त्याच्यात आलो. म्हणजे पर्यावरणाचं किती महत्त्व आहे हे तुमच्या ध्यानात येईल आता, की पर्यावरण जर बिघडलं तर निसर्ग कोसळतो. आज अशी अवस्था झालेली आहे, आज आपली अशी अवस्था झाली आहे की पेपरमध्ये आपण दररोज वाचतो, ऐकतो, एकमेकांशी बोलतो. ग्लोबल वॉर्मिंग असा शब्द आपण नेहमी वापरतो, ऐकतो आणि वाचतो. हे जे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे जे चाललेलं आहे ना, ते निसर्गाचा जो पर्यावरणाचा जो भाग आहे त्याच्याशी संबंधित ते आहे. डायरेक्टली निसर्गाशी संबंधित नाही हे बऱ्याच लोकांना पण माहीत नाही. आणि म्हणून हा जो पर्यावरणाचा जो भाग आहे तो बिघडता कामा नये. आणि त्याच्यासाठी तो बिघडू नये म्हणून मानवजातीने प्रयत्न केले पाहिजेत. कारण का, ही जबाबदारी मानवजातीची का, कारण इतर प्राणी जे आहेत ते बिचारे गरीब आहेत. ते निसर्गामध्ये ढवळाढवळ करत नाहीत, पर्यावरण बिघडवत नाहीत. हे सगळं बिघडवणारा जो प्राणी आहे तो म्हणजे मनुष्य प्राणी. कारण मनुष्य प्राण्याला बुद्धी दिलेली आहे जी इतर प्राण्यांना मिळालेली नाही. आणि या बुद्धीच्या बळावर माणूस काहीही करू शकतो. आज अशी अवस्था आहे, तो चंद्रावर पण जाऊ शकतो आणि तो स्वरूप चंद्रावर पण जाऊ शकतो. तो चांगलंही करू शकतो आणि तो वाईटही करू शकतो. तो इष्ट करू शकतो, तो अनिष्टही करू शकतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज मनुष्य प्राणी पूर्वीपासूनच आहे की बुद्धीचा वापर चांगल्या कामासाठी करण्याच्या ऐवजी तो वाईटासाठीच करतो. मी नेहमी सांगत असतो, एखादा चोर असतो, चोर किती बुद्धिवान असतो
तुम्हाला त्याची कल्पना नाही. अनेक लोकांचे नजरा चुकून त्या माणसाचा खिसा कसा कापतो तो हे त्या बुद्धिवंतालाच माहीत. मी तुम्हाला एक गंमत सांगतो घडलेली. आमचे एक मित्र, काही वर्षापूर्वी आमचे एक मित्र आणि आम्ही बाकीची सगळी मंडळी आमच्या सद्गुरूंकडे म्हणजे श्रीगोंद्याला आम्ही जायला निघालो. आमचे जे मित्र त्यांनी जे पाकीट ठेवलं होतं ते पाकीट कुठे ठेवलं होतं ते सांगतो तुम्हाला. कोट, त्याच्या आत शर्ट, त्याच्या आत जॅकेट आणि त्याच्या आत चोर खिसा, त्याच्यामध्ये ते पाकीट ठेवलं होतं. तो छत्रपती शिवाजी स्टेशनवर आम्ही जे सगळे बसलो आणि प्रवास करत 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 आम्ही श्रीगोंद्याला पोचलो. पोचल्यानंतर त्याला काहीतरी पैसे पाहिजे होते म्हणून त्याने हात घातला तर पाकिटच नाहीत, खिसा कापलेला. आता लक्षात घ्या, कोटाच्या आत शर्ट, शर्टाच्या आत जॅकेट आणि जॅकेटाच्या अगदी चोर खिसा, त्याच्यामध्ये पाकिट. आता हे कापणं किती कठीण आहे, किती तो बुद्धिवान आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, तो जर मला भेटला असता तर मी त्याचा सत्कारच केला असता. काय बुद्धी, पण त्या बुद्धीचा दुरुपयोग त्यांनी केला. जर चांगली बुद्धी जर त्यांनी वापरली असती तर मिनिस्टर झाला असता. असो, सांगायचा मुद्दा असा की बुद्धी देवानी दिलेली आहे मानवजातीला, पण त्या बुद्धीचा वापर चांगला होत नाही आणि त्याचा परिणाम काय, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे